विलिनीकरणाबाबत काही भाष्य करावं असं मला वाटत नाही. सुनेत्रा वहिनींना आम्ही 4-5 जण जाऊन भेटलो. काहीही अडचण असेल तर आम्हाला सांगा. सुनेत्रा पवार असू देत किंवा पार्थ पवार यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाहीये. हे विधान आहे जयंत पाटलांचं. सुनेत्रा पवारांच्या पाठीशी आपण आहोत तसं जाहीरपणे जयंत पाटलांनी सांगितलंय. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागल्याच्या बातम्या, दुसरीकडे रोहित पवारांनी सुरूच ठेवलेले आरोप आणि त्यातच जयंत पाटलांचं आलेलं हे विधान आणि याच घडामोडीच्या दरम्यान जयंत पाटील राज्याचे अर्थमंत्री होतील अशा देखील चर्चा होत आहेत. अर्थात त्याचं कारण अजित पवार गटात अर्थमंत्री पद स्वीकारू शकेल असा सक्षम नेता नाहीये. त्यामुळे विलिनीकरण होऊन जयंत पाटील अर्थमंत्री होतील असं बोललं जाऊ लागलंय. पण तसं दिसत तरी नाहीये. भाजप जयंत पाटलांकडे अर्थमंत्रीपदासारखं महत्त्वाचं खातं देईल याची शक्यता जवळपास नाही अशीच आहे. मग जयंत पाटील सुनेत्रा पवारांच्या पाठीशी असल्याचं विधान करून कोणत्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत? नेमकं त्यांचं चाललंय काय? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. जयंत पाटील हे राष्ट्रवादी एकसंध असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. अजित पवारांनी अनेक वेळा प्रदेशाध्यक्ष होण्याची आपली इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण अजितदादांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय काही झालाच नाही. जेव्हा अजितदादांनी राष्ट्रवादीतनं बंड केलं तेव्हा आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी जयंत पाटलांवर सुद्धा निशाणा ठेवला होता. किती दिवस प्रदेशाध्यक्ष म्हणून राहणार असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. अर्थात राष्ट्रवादी एकत्र येत असताना जयंत पाटील हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे या अंतर्गत गटातले आहेत असं सांगण्यात येत होतं आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते दिसून सुद्धा आलं. त्यानंतर मात्र जयंत पाटील हे अजित पवारांकडे जातील किंवा ते भाजपमध्ये जातील अशा चर्चा वारंवार होत राहिल्या. सांगलीच्या स्थानिक राजकारणात सुद्धा आपण कधीही मंत्री होऊ शकतो म्हणून जयंत पाटील अधिकाऱ्यांना दबावात घेतायत असे आरोप गोपीचंद पडळकर करत राहिले. जलसंपदा मंत्रीपद हे खातं फडणवीसांनी आपल्याकडे ठेवलंय ते जयंत पाटलांना देण्यासाठीच ठेवलंय अशी सुद्धा चर्चा या काळात सातत्यानं होत राहिली. जयंत पाटलांना घेऊन अजित पवार अमित शहांना भेटल्याची बातमीसुद्धा फुटीनंतरच्या शहांच्या पहिल्या पुणे दौऱ्यात आली होती. अर्थात या झाल्या सगळ्या चर्चा, पण जयंत पाटलांनी आपली भूमिका मात्र शेवटपर्यंत सोडलेली नाहीये. पण जयंत पाटील कधी ना कधी सत्तेची भूमिका स्वीकारतील हे मात्र ठामपणे सांगितलं जात होतं, आजही सांगितलं जात आहे. खरं तर संस्थात्मक राजकारणाचा असलेला पाया, मतदारसंघात भाजपनं आखलेली यंत्रणा, मुलांचं भवितव्य अशा अनेक फॅक्टर्समुळे जयंत पाटील सत्तेची भूमिका स्वीकारतील हे दिसतं असं सांगण्यात येतं. आता मुद्दा आहे तो म्हणजे एकीकडे रोहित पवार हे अजित पवार गटाच्या नेत्यांना टार्गेट करतायत. घातपाताचा आरोप करून त्यांनी पटेल आणि तटकरे यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. आज अजित पवार गटातनं जे 4 प्रमुख नेते हे समोर येताना दिसतायत त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे, मुंडे आणि छगन भुजबळ आहेत. ज्या राष्ट्रवादीच्या राजकारणाचा मूळ पाया हा मराठा राजकारण असल्याचं सांगण्यात येतं त्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख 4ही नेते आज नॉन मराठा आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचा मूळ प्रभाव हा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमधला. या 4पैकी एकही नेता या भागातनं येत नाही. थोडक्यात अजित पवार गटात जी काही स्पेस आहे ती परफेक्ट स्पेस जयंत पाटलांकडे. आता ती स्पेस कोणती? तर अजित पवार गटाला सत्ता संतुलन राखण्यासाठी काही नेत्यांची आवश्यकता आहे, ज्यामध्ये मराठा लिडर हा महत्त्वाचा निकष असणार आहे. दुसरा निकष आहे पश्चिम महाराष्ट्राचा आणि तिसरा निकष आहे राजकीय अनुभवाचा. बालेकिल्ल्यातलं लोकल राजकारण जपण्यासंदर्भात पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडे यांच्या मर्यादा आहेत, त्या जयंत पाटलांच्या नाहीयेत. अर्थात असं असलं तर मग विलिनीकरण होऊन जयंत पाटील पुढे जातील की स्वतःची स्पेस सुनेत्रा पवारांच्या पाठीशी देऊन शोधू पाहतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. कारण रोहित पवारांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर सुरू ठेवलेले आक्रमक आरोप, शरद पवार गटातच अजितदादांच्या पश्चात 2 मतप्रवाह तयार झालेले आहेत असं आपल्याला दिसून येत आहे. त्याचं नेमकं कारण काय? तर आज रोहित पवार हे अजित पवारांच्या अपघातावरनं गंभीर प्रश्न उपस्थित करतायत. याचा राजकीय इम्पॅक्ट सांगायचा झाला तर अजित पवारांबाबतीतली सहानुभूती रोहित पवारांकडे शिफ्ट होताना दिसू लागली आहे. अजित पवारांच्या मृत्यूमागे संशयास्पद वातावरण आहे असं लोकांचं ठाम मत रोहित पवारांच्या भूमिकेमुळे होताना दिसतंय. अर्थात यातनं रोहित पवारांना होणारा राजकीय तोटा म्हणजे तेही भूमिका घेऊन उद्या अजित पवार गटातल्या नेत्यांसोबत जाऊ शकत नाहीत. पटेल आणि तटकरे या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ते भाजपसोबत सुद्धा जाऊ शकत नाहीत, कारण अप्रत्यक्षरित्या रोहित पवारांच्या आरोपांमधनं भाजपसुद्धा डॅमेज झालेली आहे. पण मग रोहित पवारांना होणारा फायदा कोणता? तर रोहित पवार हे तरुण राजकारणी आहेत. राजकारणाची मोठी स्पेस त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे विरोधाची मोठी स्पेस रोहित पवारांना दिसतेय आणि अजून 5 ते 10 वर्ष विरोधात राहूनच ते आपलं राजकीय करिअर मोठं करू शकतात. थोडक्यात सत्तेपेक्षा विरोधात राहिलं तर मोठं राजकारण रोहित पवारांसमोर आहे. पण शरद पवार गटाच्या इतर नेत्यांचं मात्र तसं नाहीये. जयंत पाटलांच्या बाबतीत बोलायचं तर आपलं राजकारण त्यांना मुलांकडे शिफ्ट करायचंय. 14 नंतर आजपर्यंत म्हणजे 12 वर्षात त्यांच्याकडे फक्त 2 ते 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळातली सत्ता मिळाली आहे. राजकीय भवितव्य आणि पुढचे निर्णय म्हणून जयंत पाटील अजून 4 ते 5 वर्ष विरोधात काढू शकत नाहीत. बरं, एकटे जयंत पाटीलच या भूमिकेत आहेत का? तर नाही.
साखर कारखान्यामुळे सत्तेची गरज अभिजित पाटलांना आहे. चौकशीच्या फेऱ्या आणि संस्थात्मक राजकारणामुळे मोहिते पाटलांना सत्तेची गरज आहे. त्याचसोबत शरद पवार गटाला जवळपास प्रत्येक खासदाराला सत्तेची गरज आहे. त्याशिवाय ते पुढची निवडणूक लढू शकत नाहीत असं एकंदरीत चित्र ग्राउंडवरती दिसतंय. थोडक्यात विलिनीकरण हा जर-तरचा प्रश्न झाला असला तरी सत्तेसोबत जायचं असं म्हणणारा एक गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे, तर विरोधात राहून राष्ट्रवादीसहित काँग्रेसची स्पेस घेऊन दीर्घकालीन राजकारण करू म्हणणाऱ्यांचा दुसरा गट राष्ट्रवादीत असल्याचं दिसतंय. त्यातल्या एका गटाचं नेतृत्व जयंत पाटील करतायत तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व रोहित पवार करतायत असं सध्या तरी आपल्याला दिसून येतंय. पण मग जयंत पाटील आपल्या निवडक आमदारांना घेऊन सुनेत्रा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात का? तर असं चित्र सध्या तरी दिसतंय. कदाचित विलिनीकरण होत नसेल तर शरद पवारांच्या नेतृत्वातच हे डावपेच झाकले जातील. कारण जयंत पाटलांसहित शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक मोठा गट सुनेत्रा पवार यांच्यासोबत गेला तर सुनेत्रा पवारांचं राजकारण वरचं ठरतं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला अंकुश लावता येतो. तर दुसरीकडे शरद पवारांनी भूमिका बदलली नाही, रोहित पवार विरोधात राहिले तर शरद पवार गटाची स्पेस रोहित पवारांना मिळते, ज्यातनं दीर्घकालीन राजकीय विरोधाची जागा पवार घेऊ शकतात. भाजपला अशावेळी जयंत पाटलांचा विरोध करता येत नाही हे सुद्धा महत्त्वाचं ठरू शकतं. थोडक्यात सध्या तरी जे काही घडतंय, जे विधानं येतायत त्यामागे शरद पवारांचीच पुढची आखणी चालू आहे असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांची राष्ट्रवादी नेमका काय निर्णय घेईल? खरंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असे दोन गट पडलेले आहेत का? भविष्यकाळात सत्तेसोबत की सत्तेशिवाय नेमकं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राजकारण कसं असू शकतं? याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. आणि असेच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या बोलभवड्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.